या आपण कोणी असतील तरी चालतील, आपल्याला हरकत नाही. आम्हाला सहकार्य हवं आहे थोडंसं. आमच्या आज सोबतीला या आपण समालोचन करण्यासाठी. येतात करावे संघाचे असं वाटतं मला की 12 प्रतिनिधी येत आहेत, तरी पण हरकत नाही. पंच आपण लगेच सामना चालू करायचा. आपल्याला सामन्याला भरपूरच सामने खेळवायचे आहेत. 1 2 4 5 सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला आज. उशीर होईल कालच्या सारखं. लाईट मध्ये बघितलं पण ते लाईट असते तर कधी त्याला लाईट लावलेली लेट लागली आज लवकर लावायला सांगतो. 12 वाजले वाटतं. 12 दादा बॉलर्स नेम काय? वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक येतील भगवान. सुरेश भाऊ या आपण. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. समालोचनसाठी आवलेलं असं 12व्या प्रतिनिधी बरोबर समालोचन जरी केलं तरी आनंद होईल आम्हाला. या हरकत नाही. बस मजेत एकदम. अरे थोडस जरा मला फोन आलाय. काय बॅट्समन वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येते ते भगवान. या ना मग पटकन. तर मनोज आपल्या खेळशी दाद मागताना पंचांकडून पंच खेळशी दाद मागायची आहे. दाद देत मागतात ते फलंदाज मनोज म्हात्रे. त्यांच्या जवळला वैभव तांडेल. मग अशीच मी म्हणालो ज्यांनी सलामी सुरेख सलामी दिली होती स्फोटक फलंदाजीच्या जोरावर. त्याची सुरुवात भगवान. दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. पहिला चेंडू अक्कूट टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंगांच्या दिशेने चेंडू जातोय तिथे. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं, त्याचबरोबर सांघिक देखील खातं. धाव संख्येला सुरुवात. संख्या 1. नाही आता मनोज. आता मनोज. भगवान यांचा पुढचा चेंडू. फटकावला चेंडू. सुरेख फटका बनता येईल, परंतु शत्रक्षक तिथं तैनात. एकच धाव मिळेल असं वाटतं. किरण भाऊ थोडंसं इकडे या ना. नाही जेवताय तुम्ही? मग 2 मिनिटं आहे ना, मला जरा फोन आलाय, मला जायचं आहे. तर येतात बोलता 2 धावा. फुल टॉस मध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पूल केलाय. चेंडू झेलवतोय की षटकार बघायचंय. पंचांचा इशारा येतोय षटकार. खणखणीत उत्तुंग असा हा षटकार. आणि षटकार आणि संघाची धावसंख्या निवडत ते 8 वर. तर इथे समालोचनामध्ये थोडासा आम्ही बदल करतोय. एक उत्कृष्ट समालोचक बनकोडे गावचे उत्कृष्ट खेळाडू अष्टपैलू खेळाडू भालचंद्र दळवी. पुन्हा एकदा उत्तुंग फटका आणि सुरेख प्रयत्न. अप्रतिम प्रयत्न. नक्कीच 4 धावा 5 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. झेल नक्की सुटला, परंतु 5 धावा वाचल्या. खरोखरच अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि या भालचंद्र दळवी आपण. भगवान आपला पुढचा चेंडू घेऊन योगेशसाठी. सुंदर असा चेंडू डॉट निघालेला आहे. संघाची धावसंख्या 9. भगवान पुढील चेंडू घेऊन वैभवसाठी. सुंदर असा मारलेला फटका बघू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही आणि संघ पोहोचतोय 10 धावसंख्येवर. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात बिनबाद 10
धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे करावे संघाची. शाबाद संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलंय ते करावे गाव संघाला फलंदाजीसाठी. आणि पुढचं षटक घेऊन येत आहेत ते रवी. रवी टू वैभव आणि वैभवने मस्त कवरला फटका मारला. बघू काय होतंय आणि चौकार. संघाची धावसंख्या आता झाली ती बिनबाद 14. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. सुंदर असं मारल्या फटकार आणि मला वाटतं बघूया कॅच होते का. आणि कॅच झेल बाद झालेला आहे. वैभव सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे ते म्हणजे संजय. जवळजवळ बाउंड्री लगत कॅच पकडलेले आहे. व्यवस्थित आपला समतोल राखून त्याने कॅच घेतलेले आहे. आणि करावा संघाला पहिला धक्का बसलेला आहे वैभव यांच्या रूपात. वैभवने आतापर्यंत 5 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि संघ पोचतोय 1 बाद 14. आता वैभवची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते करावे संघातून विनय. विनय यांनी मारलेला फटका सुंदर असा फटका आहे. एक धावच मला वाटतं मनोज यांना स्ट्राईक हवी आहे. त्यांनी 1 धाव घेतलेली आहे आणि संघ पुरता आता 1 बाद 15. पुढचं चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा रवी मनोजसाठी. सुंदर असा मारला फटका आणि मला वाटतं आणि कॅच झेल बाद. काहो कॉर्नरला झेल पकडलाय उमेश याने आणि दुसरा आदरा बसलाय तो मनोज याच्या रूपात करावे संघाला. संघ होतोय 2 बाद 15. नीट नाव ते भाई सर नको त्याचं नाव सांग. आता ते मनोजची जागा भरून काढण्यासाठी आलेले कुंदन. कुंदन हा नावाजलेला फलंदाज आहे. षटकारांचा बादशाह आहे. बघूया आणि हा पहिलाच व्हाईट बॉल. व्हाईट +1 व्हाईट +22 अशा प्रकारे 2 धावा आणि संघ आता धावसंख्या झाली 17. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन दोन बॉल बाकी आहेत. मला आज बॉल कसं बोलतोस आणि पुन्हा वडाल झेल आणि झेल ड्रॉप केलेला आहे आणि तिथं आता मात्र 2 धावा भेटलेले आहेत आणि संघ पोचते. याच्या पुढील समालोचन करणार आहेत ते स्वप्नील डांगे उर्फ सापड्या.
नमस्कार मित्रांनो, आता आपण सामना अनुभवतोय करावे बनाम शाबाज. मोठा मुकाबला, काटे की टक्कर. दोन्ही 40+ मातब्बर संघ आपल्याला अनुभवतायत. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू, त्यामुळे जातील समोर जातील फलंदाज. अतिशय ऑफ ड्राईव्ह केलेला फटका आणि हा एक टप्पा जातोय, 2 टप्पा आणि तिसरा चेंडू फेकते. बघता बघता 2 धावा झाल्या पूर्ण. धावसंख्या पोचले 21. 2 षटकाच्या अखेरीस 21 धावा. आमचे पंच, तटस्थ पंच, अतिशय देखणा पंच शत्रुघ्न दलवी साहेब, त्यांच्या बाजूला बाला म्हात्रे. डॅस्टिंग नाखवा नाखवा. पहिला इनिंगचा तिसरा चेंडू, तिसरा षटक घेऊन येत आहे अरुण. हॅलो. या पुढील सामना असेल दिवाले वर्सेस खारीगाव. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दिवाले संघ आणि खारीगाव. खारीगावचे कर्णधार इथं अवेलेबल आहेत. दिवाले संघाच्या कर्णधाराने प्रावीण्य कक्षाशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईकला विनय आहे ना. दरम्यान पहिला चेंडू एवढा सुंदर टाकला, तेवढाच चेंडू दुसरा सुंदर टाकला आणि हा फलंदाज बाद होताना दिसतोय. जातोय पवेलियनच्या दिशेने. फलंदाज बाद. मोठा हादरा, मोठा धक्का. फलंदाज बाद. भगवान यांनी सुंदर अशी नेत्रदीपक कॅच पकडलेली आहे. अश्विन, उंच असा फलंदाज, किमया मोठी. दरम्यान तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज अरुण. हे निकला. आणि हा डॉट बॉय. 3 लगातार निर्धाव चेंडू टाकलेत अरुण यांनी. अतिशय शॉर्ट रनअप. बॉलिंगचा टप्पा अचूक समोर पडून लेग होत आहे. आता लेग टर्न करायला गेले ते आणि ऑफ टर्न टाकला. फलंदाजाला काय बॉल समजला नाही आणि हा सलग चौथा डॉट बॉल. अतिशय देखणी बॉलिंग 40+ या कारकिर्दीमध्ये. 5वा चेंडू. पंच आपल्याला सांगतायत नकारात्मक चेंडू, गचाळ असा बॉल. चला 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि हा अचूक थ्रो, परंतु थोडा स्लो आला आणि हा 2 धावा धावून पूर्ण केल्या फलंदाजांनी, गोविंद यांनी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतात आपल्याला अरुण. लास्ट चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अतिशय देखना बॉल आणि पंच काय आहे.
द्याच जरा द्याच इकडे बघून द्याच डिसिजन. पंचवीस धावा. रुपेश, अतिशय धष्टपुष्ट शरीर असलेला रुपेश त्याला सामोर जाईन. कुंदन हॅलो, आता खारीगाव आणि दिवाले या दोन संघामध्ये नाणेफेक होते. तीन चेंडूच्या आखरी 27 धावा. चौथा चेंडू अतिशय देखणा फटका कव्हरच्या दिशेने आणि हा फलंदाज बाद होता धावातला आणि हा बघता बघता 2 धावा धावून काढल्यात. गच्चाळ्याचं क्षेत्ररक्षण, खराब अशी फिल्डिंग, लॉलीपॉप कॅच सोडलेली आहे, तेवढा सुंदरसा फटका मारलेला. दरम्यान कुंदन भाई जमा होते होते वाचले. 5वा चेंडू घेऊन येतोय आपल्याला. आद्यात पिचवर बॉल टाकला आणि बघता बघता बॉल गेला शालन. शालन जाताना शिकाला गेला आणि षटकार. 6 धावा. 35 5 बॉल. दिवाळी संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. हा, आपला नाश्ता वगैरे घेऊन जावा दोघांनी. लास्ट चेंडू. वाव, ग्रेट शॉट यार. आणि हा बघता बघता प्रथम चेल फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठा हादरा आणि हा फलंदाज बाद होताना दिसतोय कुंदन. भगवान यांनी कॅच पकडले. अगदी संघाला देवासारखी कॅच पकडताना आपल्याला फलंदाज बाद. भगवान यांनी भगवानासारखी कॅच पकडली आणि फलंदाज बाद. यानंतर झाले इनिंग्स ब्रेक आणि इनिंग्सच्या अखेरीस धाव संख्या झालेत. आपल्याला सांगतात आपले बुवा उदय भगत. धावा किती सर? साखरपुडा पटकन सांग दादा. 35 आणि 36 धावांचं आव्हान. शाबास संघाला. छत्तीस टार्गेट आहे. 35 झालेत. 36 टार्गेट आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे.
आपण अनुभवताय वन मंत्री चषक 2025 गाव ग्रामस्थ मंडळ बोंडकोडे आणि 40+ बोंडकोडे मोठा महासंग्राम कुंभमेळा आपण अनुभवताय ग्रामस्थ मंडळ बोंडकोडे यांच्या आयोजनातून वन मंत्री चषक 2025 नुसती सकाळी साहेबांनी भेट दिली, स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या वाटचालीसाठी हॅलो, जरा लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सामने भरपूर खेळायचे आहेत. जरा आपल्याला मदत करायची आहे, जरा पटापट पटापट फिल्डिंग लावा. अजून 5 सामने बाकी आहेत. करावे संघ धन्यवाद. जरा पटापट पटापट फिल्डिंग लावायची आहे. चला, पंचाने सामना चालू करायचा आहे. नाव काय? बॉलर्स नेम प्रमोद. प्रमोद आहे. दरम्यान पहिल्या षटकासाठी सज्ज प्रमोद तांडेल. 36 टार्गेट आहे आणि हा पहिला चेंडू घेऊन निघले प्रमोद. पहिला चेंडू अप्रतिम कव्हर ड्राईव्ह आणि हा एक धाव. थोडं लेझी क्रिकेट दिसायला बघताय आपण. प्रमोद बनाम विकास. सुंदर असा फटका आणि हा घ्याला. पंच आम्हाला सांगतात 6 धावा. षटकार. दुसरा चेंडू, तिसरा चेंडू. सुंदर असा फटका, स्वीप करायचा प्रयत्न आणि हा एक धाव. 3 चेंडूच्या अखेरीस 8 धावा. ओहो, व्हॉट अ ग्रेट शॉट यार. आणि हा बघता 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 गेला, अडला. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. अरुण यांनी. चार चेंडू 10 धावा. शॉट आणि हा बघता बघता खूप लांब होता. षटकार वाचला आणि बाद. तब्बल 3 या धावसंख्या अरुण हे बाद झालेले आहेत. कॅच कुणी पकडले? वैभव यांनी कॅच पकडले. अप्रतिम कॅच. नेत्रदीप
संजय नवीन बॅट्समॅन आलेले आहेत संजय कोळी. सुंदर असा फटका डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1 ओव्हरीच्या अखेरीस धाव संख्या 11. सुंदर अशी गोलंदाजी टाकली. ओव्हरमध्ये 1 षटकार आला तरी पण 1 सुद्धा एक्स्ट्रा टाकला नाही. 3 ओव्हरीच्या अखेरीस 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा. मनोज गोलंदाजी मार्कॉन. सुंदर असा फटका आणि हा रनआउटच्या आसपास जाताना आणि ही 1 धाव पूर्ण धावून. इक्का दुक्का से कुछ नहीं होगा, बड़ा फटका मारना पड़ेगा. 4-6 मांगता है, या तो 2-2 या तो 4-4 या तो 6-6. 1 से कुछ नहीं होगा. कुदव आणि हा दुसरा चेंडू. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. हा धावता धावता आणि हा पंच आम्हाला सांगतायत चौकार. माझा ऐकलं वाटतंय. 4 धावा. येणाऱ्या 16 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. मॅच कुठेतरी फसलेली, कुठेतरी वळणावरती आली आणि हा तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर अशी फटकेबाजी मार्क करताना दिसत आपल्याला. जेवढा सुंदर चेंडू तेवढा सुंदर फटका आणि हा डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 17 धावा. 3 चेंडू 17. परत डीच्या स्वरूपामध्ये सुंदर असा फटका आणि डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव. असेच चेंडू टाकत राहिले तर मॅचचं काहीतरी वेगळं वळण होईल. मॅच वेगळ्या दिशेला जाईल. असेच फटके मारत राहिले तर मॅचच्या बाहेर होत जाऊ. आणि हा 5वा चेंडू. सुंदर असा फटका, सुंदर अशी कॅच आणि फलंदाज बाद. व्हाट अ कॅच. खूप सुंदर झेल असा पकडला कुंदर यांनी. बॅट्समॅनचं नाव काय? नितेश. रुपेश. लास्टचा चेंडू दुसऱ्या ओव्हरीचा. अजूनही जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 18 धावांची गरज.
सुंदर असा फटका आणि हा चेंडू जातोय सीमेरेषेच्या जवळ. पंच आम्हाला सांगतात नशीब खराब. 1 डी. चला 3 ओव्हरीच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे. 2 ओव्हरीच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 19 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. दरम्यान निलेश येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. अतिशय सुंदर असा टप्प्यावर टाकलेला चेंडू आणि हा बॅट्समॅनच्या बॅट लागून सुंदर असा फटका मारला आणि 1 धाव. 11 चेंडू आणि 16 धावांची गरज. कडा मुकाबला काटेकी टक्कर कडी झुंज आपण अनुभवताय. वनमंत्री चषक 2025 40+ महासंग्राम. बहुतेक 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. 32 आणि हा दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर असा फटका आणि हा स्वतःच्या बॉलर रूम मध्ये गोलंदाजाने कॅच पकडली आणि हा फलंदाज बाद. स्कोर झालाय 20 धावा 2 चेंडू 2 ओव्हर 2 बॉल 10 मध्ये 16. वा व्हॉट अ बॉल. टप्पा घेऊन लेग टर्न झाला आणि हुसडी घेतली आणि हा 1 धाव. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा मुकाबला काटेकी टक्कर काळा मुकाबला कडवी झुंज बघतोय आपण. क्रिकेटचा महासंग्राम 40+ जे दोन्ही मातबर संघ. सुंदरसा फटका आणि हा 1 धाव. 8 चेंडू आणि 14 धावा. या 2 चेंडू मध्ये एक तरी मोठा फटका आला तर मॅचला कलांडी भेटू शकता. काय बोलता बॅटी सर? नक्कीच शेवटी काय गेम क्रिकेट खेळ नशिबाचा पण खेळ आहे. ज्याच्याकडे नशीब चांगले आणि सुंदर असा फटका मारलेला आहे. चौकार. आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. बोला स्वप्नील. खूप सुंदर असा फटका मारला. ज्या आपण चर्चा केली त्या चर्चेच्या वरती त्यांनी समाधान ऐकला आणि थेट चौकाराने स्वागत केला आपला दोघांचा. आणि हा मिळतोय 4 धावा. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज.
विकास वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय आणि हा लास्टचा चेंडू होळीचा. परत तोच बॉल, परत तसाच फटका आणि हा फिरून गेला डीच्या स्वरूपात 1 धाव. वाव, वाट गोलंदाजी. येणाऱ्या 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय रोमांचक मुकाबला, अंगावरती काटे येणार आहे. या जर गोलंदाजांनी डिफेंड केला तर गोलंदाज हिरो, फलंदाजांनी मारला तर फलंदाज हिरो. नुसती मजा. जो जिकल, जो चांगला खेळेल तो जिकल. काय बोलता बॅडी सर? यस यस, बरोबर आहे. ॲब्सोल्युटली राईट. और जो जीता वही सिकंदर, बाकी सब बंदर. पाणी वगैरे प्यायचं असेल तर पिऊन घ्या, पका पाणी आहे माग. दरम्यान शेवटचं षटक घेऊन येते कुंदन आणि 6 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. जा उधर पाणी लेके जा. कुंदन, वा व्हाट अ ग्रेट बॉल. आणि हा पंच आम्हाला सांगतायत नकारात्मक चेंडू, खराब असा चेंडू. आणि हा 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. बॉल आणि हा असा सुंदर असा फटका, दोघांच्या गॅपीमध्ये पडला चौकार, गेला सीमेरेषा बाहेर. 4 धावा, सुंदर असा फटका, तडाखा दिला, सरळ बॅटीवाला सरळ बाहेर फेकला. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. हा जर गोलंदाजांनी चेंडू डॉट टाकला तर अतिशय रोमांचक होल मॅच मध्ये. बॉल टू रन खूप हे होतात, चेस करताना अंगावर येतात. काय होतंय काय दिसल. 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. चला दुसरा चेंडू. यस, वेल बॉल यार. आणि हा सरळ फिल्डरच्या हातामध्ये. आणि 4 चेंडू 3 धावांचा मुकाबला. 1 चेंडू जर डॉट निघला तर अतिशय रोमांचक मॅच होईल. 4 आणि 3, 4 चेंडू 3 धावा. यस, यो बॉल टाकताना आपल्याला सांगतंय की मॅच अजून संपलेली नाही. तुम अभी जीते नहीं, हम अभी हारे नहीं. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. कुंदन सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसते आपल्याला. कुंदन, वाव यार, वेल बॉल. आणि 2 चेंडू 3 धावांची गरज. काय मॅच होती कुठं, मॅच गेली कुठं. वाव यार, गेट बॉलिंग. असेच कित्येक सामने आमच्या समोर भले भले संघ हारलेत, भले भले संघ जितलेत. 1 चेंडू 6 धावा, 5 बॉल 1, 5 बॉल 2, ह्या पण धावसंख्या झाल्या नाही. दरम्यान 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय वाटतं काय होईल. यो निघला गोलंदाज. ओए, आणि 1 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेस. हाय व्होल्टेज मुकाबला, 900 ग्रॅमचा व्होल्ट, कडा मुकाबला. लय मारतात. 1 चेंडू आणि 2 धावा, कंपल्सरी चेस. कॅच पकडल्यावर जिंकले, विकेट झाल्यावर जिंकले, दुसरीला रनआउट झाल्यावर जिंकले. 1 चौकार, 1-2 धावले तरी जिंकणार. लास्टचा चेंडू. ओ, मिडांच्या डोक्यावरून
चेंडू सीमा पार 4 धावा. नो चान्स फॉर फिल्डर. बघत बसले बॉल गेला बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. चला आणि बाय. आता शाबाद संघ विजयी झालेला आहे. विजय संघाच्या धन्यवाद, आभार, हार्दिक अभिनंदन. आणि